नमस्कार. आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिना म्हटलं की तळणीचे पदार्थ हे आलेच. म्हणूनच आज आपण 8 ते 10 दिवस टिकणारे गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून तयार केलेले आईच्या पारंपरिक पद्धतीने हे मालचे तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे मालचे तयार करण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वात प्रथम आपण येथे 1 किलो गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ व्यवस्थित आपल्याला छान असा बारीक फोडून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे. येथे गुळाऐवजी गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकणार आहे. आता थोडा थोडा करून सर्व गूळ हा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे. आता गूळ बारीक करून झाला की हा छान असा मोकळा करून एका बाउलमध्ये थोडा थोडा करून काढून घ्यायचा आहे. आता जेवढा गूळ आपण घेतलेला आहे ते त्याच्या डबल आपल्याला येथे पाणी लागणार आहे. ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला ना, त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचे आहे आणि गूळ संपूर्ण आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळून झाला की असा गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे, म्हणजे यातला कचरा वगैरे जो असेल तो स्वच्छ होऊन जाईल. आता हे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये चिमटीभर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे गव्हाचं पीठ नॉर्मलच आहे, ज्याच्या आपण पोळ्या करतो तेच पीठ आपण येथे वापरलेलं आहे. आता थोडं थोडं करून यामध्ये गव्हाचं पीठ अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या गाठी अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहे. आता यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नये, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजतं आणि मालचे आपले छान मऊ लुसलुशीत असे होतात. अशा पद्धतीने आता हे मिक्स करत असताना आपल्याला फारही पातळ किंवा फारही घट्ट असं करायचं नाहीये. येथे दाखवलेल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे करायचं आहे. आता हे पीठ आपल्याला 8 ते 9 तास भिजत ठेवायचं आहे. हे जेवढं छान असं भिजेल तेवढं सॉफ्ट मऊ लुसलुशीत असं तयार होतं. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला मालचे तयार करायला घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये, आता येथे लोखंडाची कढई मी वापरलेली आहे, यामध्ये तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि पीठही आपलं भिजलेलं आपल्याला दिसत असेल. पिठाची कन्सिस्टन्सी याच पद्धतीने ठेवायची आहे. फारही पातळही नाही आणि फारही जाड नाही. आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजेच मंद आचेवर करायचा आहे आणि एक एक करून असे मालचे आपल्याला तळून घ्यायचे आहे. सर्वात प्रथम एकच असं पळीभर पीठ टाकून बघायचं आहे. आता ह्याला पसरवण्याची गरज पडत नाहीये, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि छान अशी जाळीदार आपले हे मालचे बनून तयार होत आहेत. आलटून पलटून घ्यायचे आहेत. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. बघा, आपण बघू शकतात तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, म्हणजे हे फारही तेलकट होत नाही. आता एक करून बघितला की 2-2, 3-3 मालचे आपल्याला याच पद्धतीने या कढईमध्ये असे सोडून घ्यायचे आहे. अर्धा चमचा पीठ आपण येथे टाकून घेतलेला आहे आणि हातही न लावता आपण बघू शकतात किती छान असे पसरले जात आहे आणि ह्याला जाळी पण किती सुंदर पडत आहे. हे बघा, याचा छान असा गुळाचा सुगंध सुटायला सुरुवात होते. आता हे मालचे 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतात. बाहेर गावी जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.